सामन्याला सुरुवात होते. मयूर गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंगला संदेश, नॉन स्ट्राईक एंडला तेजस आहे. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती आपण पाहतोय आणि इथून झेल झाला जमिनीला दान. हा चेंडू नो आहे आणि स्ट्रेट ड्रायव्हचा फटका आहे आणि चौकारासाठी हा चेंडू जातोय. एकंदरीत या चेंडूवरती 5 धावा. पहिला चेंडू सुरेख होता, मात्र दुसरा चेंडू नो होता. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आहे. शॉट ऑफ द डे आपण पाहतो. कव्हर ड्राईव्ह आहे, क्रॅकिंग आणि 4 धावा मिळतील. एकंदरीत आता धाव फलकावर धावा आहेत 9. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने आपण पाहतो दिशा दिली ऑन साइडला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 10 धावा धाव फलकावरती. तीन चेंडू आणि 10 धावा. पुढील चेंडू नो घोषित केलाय पंचांनी आणि देखील चेंडू खराब आपण पाहतोय मयूर यांचा. ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे, आता धाव मिळणार नाही. कमबॅक जरूर चाललाय मयूरचं, मात्र 10 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात या स्पेल मध्ये. फुल टॉस चेंडू आहे 2 धावांसाठी. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाईल. दोन्ही जिवलग आपण पाहतोय मित्र आता एकामेका समोर आहेत. संदेश आणि मयूर 12 धावा धाव फलकावरती आहेत. आणि नुकतीच आमच्यापर्यंत एक माहिती आली की गतवर्षी आपण पाहतो मयूरने इथं मात्र चांगला समाचार घेतला होता संदेशचा गोलंदाजीवरती, आणि आता मात्र मयूरच्या गोलंदाजीवरती संदेशने समाचार घेतला. 14 धावा झाल्यात पहिल्या षटकांती आपण पाहतो. पहिला षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. आता योगेश गोलंदाजी मार्क वरती आले. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा संदेश असेल. पहिल्या षटकामध्ये 14. पहिला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे होते, प्रयत्न चांगले होते, रिफ्लेक्शन असल्यामुळे चेंडू आपण पाहतो चौकारासाठी गेलाय. चार धावा आहेत. 18 धावा एकंदरीत. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळून काढलेला चेंडू मयूर आहेत. 2 धावा मिळतील. 3 कारण बॅटर एकामेकाला क्रॉस झालेत. 3 धावा आहेत. 21 धावा एकंदरीत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि योगेशने इथे तेजस आणि योगेश दोन्ही बंधू आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि मोठे बंधू बॉलिंग करतायत तर छोटे बंधू आपण पाहतोय बॅटिंग करतायत. चुरशीची लढत आहे खऱ्या अर्थाने. मला वाटतं मयूर पॅन्थरने योगेश गोडंबेंना मटनचा स्वाद दिलेला असं दिसतोय मला. एक डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळाली. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षण त्याच दर्जाचं आपण पाहतो राजेश यांच्याकडून चांगलं झालंय आणि मिळेल ती 1 धाव. 2 षटकांचा समाप्ती. धाव फलक येस. धाव संख्या
तिसरं षटक आपण पाहतो राजेश सालेत. अजूनही कुठली विकेट गमावली नाहीये. साई श्रद्धा वॉरियर्स या संघाने स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं झालंय आणि मयूर तिथे होते आणि फलंदाज तेजस बाद. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं फलंदाज इथून बाद होईल आणि गोल्डन डकचा शिकार होतोय आपण पाहतोय प्रशिक. पहिल्या 2 चेंडूवरती कुठली धाव आली नाही. स्टेप आउट झाले तर गोलंदाज बीट होत असताना चौकारासाठी या 4 धावा. हा चेंडू पाठीमागे जाऊन खेळले क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या पायाला लागून आपण पाहतो खऱ्या अर्थाने 2 धावांमध्ये हा चेंडू गेला आणि 2 धावा मिळतील. 37 धावांचं टार्गेट आहे. चांगल्या धावा पहिल्या षटकात घ्यायच्या किमान 15 तरी. स्टेप आउट झालेत आणि इथून रिफ्लेक्शन आपण पाहतोय. सरळ चालला होता पाठीमागे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू मात्र
वरती आता 3 चेंडू नंतर स्टेप आउट झाले. नो चेंडू आहे. फिल्डिंग चांगली होती साई श्रद्धा वॉरियर्स या संघाची. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहेत आणि धावा एकंदरीत 3 मिळतील. 2 क्रॉसिंग नव्हती. यस 2 धावा मिळतील. 8 धावा धावफलकावरती. डाऊन द लेग. संदेशने सांगितले होते की स्टेप आउट करतोय मयूर आणि तू थोडासा वाईडिश बॉल ठेव. मात्र मयूर आपण पाहतोय जागेवरती शाना निघाला. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय आणि आता 2 धावेसाठी हा चेंडू पाठवलाय. आता 10 धावा आहे धावफलकावरती. 12 आहेत का? माफी असो 12 धावा आहेत. फुलटा चेंडू टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटचा चान्स. फलंदाज बाद. बारा चेंडू आता 25 ची गरज. नवीन फलंदाज राजेश मैदानामध्ये आलेत. गोलंदाजीसाठी कुणाल. 12 मध्ये करायच्यात 25. स्टेप आउट झालेत आणि ऑफ साइड ऑफ स्टंप आहे. मात्र वेस्ट हाईटच्या वरती देखील चेंडू असला म्हणलं लँड झाला तो. मात्र आपण पाहतो वेस्टर्नच्या वरून सरळ नो बॉल. हा चेंडू आपण पाहतोय स्वतः कुणालने अडवलाय. डॉट चेंडू. पहिला चेंडू नव्हता. 24 धावांची अजूनही गरज. 11 चेंडू मध्ये स्टेप आउट झालेत. पाठवलाय चेंडू मैदानाबाहेर. फलंदाज बाद. दहा चेंडू 24 धावांची गरज. साहिल आलेत नवीन बॅट्समन. अजूनही 24 धावांची गरज आहे. बॅटची गडा पाठीमागे. इथून हा सामना कदाचित बहाल गेलाय मयूर पॅन्थर्स यांनी साई श्रद्धा वॉरियर्स संघासाठी. क्षेत्ररक्षक आहे त्याला उलकावणे दे. चेंडू आपण पाहतोय सीमा बाहेर गेला. 4 धावांसाठी अजूनही 20 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. फलंदाज बाद आहे.